नमस्कार. आपल्या वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इथे बघा, आपण आज ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग कशी करायची. मेन म्हणजे ब्लाऊज शिवला तरी फिटिंगमध्ये जर आपलं चुकलं तर सर्व ब्लाऊज हा चुकू शकतो. तर त्यासाठी काय काय ट्रिक आहेत ह्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि परफेक्ट असं फिटिंग करायला शिका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत चला. म्हणजे काय होईल, मला प्रोत्साहन मिळतं पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा छान वाटतं की बाबा सर्वांना आपलं काहीतरी उपयोग होतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा, इथे बाही जोडून घेतलेले आहे आणि बाहीचे जे जोड आहेत ते परफेक्ट असे एकावरती एक आलेले आहेत आपले. आणि कवर टीप आपण इथे अगोदर मारून घ्यायचे आहे. दोन्हीही भाग एकसारखे यायला हवेत यासाठी आपल्याला बाही जोडण्या अगोदर सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. मग चला पुढे. हे बघा, ब्लाऊज आहे आपण तो उलटा करून घ्यायचा. ही कवर टेप दिल्यामुळे काय होईल, आतमध्ये आपल्याला बघा फिनिशिंग येईल. ब्लाऊजला दोरे वगैरे निघणार नाहीत किंवा ओव्हरलॉक करायची गरज लागत नाही आपल्याला. ठीक आहे. तर जर तुम्ही ओव्हरलॉक करणार असाल तर तुम्हाला ही टिप द्यायची गरज नाही. आता बघा, माझ्याकडे ओव्हरलॉक मी नाही करत, तर त्यासाठी मी प्रत्येक ब्लाऊजला अशाच पद्धतीने फिटिंग करते. आतल्या बाजूनी सुद्धा एकदम कडेवरती ही टिप सुरुवातीला आपल्याला जी आहे ती देऊन घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला फिटिंगचं मार्किंग कसं करायचं आहे परफेक्ट असं, हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. या ब्लाऊजचा बघा पूर्ण जो भाग आहे तो दोन्हीही बाजूला मी कव्हर टिप देऊन घेतली. इथे बघा, वरच्या बाजूची जी टिप होती ती मी अगोदरच देऊन घेतलेली आहे. आता फक्त आपण आतलीच कव्हर टिप दुसऱ्या बाजूची सुद्धा इथे देत आहोत. तर दोन्ही बाजूची कव्हर टिप देऊन झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, फिटिंगची मापे कशा पद्धतीने टाकायचं हे मी तुम्हाला व्यवस्थित असं सांगणार आहे. तर काळजीपूर्वक पहा. बघा, कमरेच्या बाजूला आपल्याला कमरेचा जो काही असेल त्याचा चौथा, आता इथे बघा 32 होतं तर त्याचा चौथा म्हणजे 8 इंच घेतले. चेस्ट आहे 40 इंच तर त्याचा 10 घेतला बघा. आणि दंडगीर जो काही असेल तो इथे बघा 12.5 आहे. तर बघा किती एकदम परफेक्ट अशी लाईन आलेली आहे. आता दुसऱ्या बाजूला करत असताना ज्यावेळेस आपण लुक्स, जे आपले ब्लाऊजचे लुक्स असतात हुक लावण्यासाठी, तर ती पट्टी सोडून आपल्याला मार्जिन करायचं आहे. जे त्या बाजूला केले तेच मार्जिन इकडे सुद्धा करायचं. फक्त ती एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती सोडून आपल्याला मार्जिन इथे करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, या सुद्धा बाजूची लाईन आपली एकदम सरळ आलेली आहे. आपल्या जेव्हा आपण ब्लाऊजला मार्किंग करतो तेव्हाच आपल्याला समजतं की आपलं ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे किंवा नाही. तर त्यासाठी एक ट्रिक आहे, ती म्हणजे ही जी टीप येते आपल्या ब्लाऊजची, तर जर ती अशी सरळ आली एकसारखी तर समजायचं ब्लाऊज हा परफेक्ट बसणार आहे. जर वाकडं तिकडं जर झालं कुठं काखेत कमरेत तर थोडासा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. तेव्हा काय करायचं, कस्टमरला ब्लाऊज हा ट्राय करायला लावायचा, आपण पाहायचं आणि मग ठरवायचं. अनुभवातूनच आपण खूप काही शिकत असतो. तर अशा ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी छोट्या छोट्या असतात त्या मी आपल्या चॅनलच्या मदतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर त्यासाठीच्या चॅनलवरती नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला. ठीक आहे. बघा, आता एका बाजूला मी टिप देऊन घेतलेल्या आहेत. एका साईडला आपल्याला 3 ते 4 टिप एकदम पाव इंचापेक्षा कमी अंतर ठेवून आपल्याला या टिप देऊन घ्यायच्या आहेत, जेणेकरून जेव्हा ब्लाऊज टाईट वगैरे होतो तेव्हा आपण तिथे थोडंसं एखादी टिप काढून तर तो ॲडजस्ट होऊ शकतो. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला ब्लाऊजला 3 ते 4 टिप इथे द्यायच्या आहेत. तुम्ही ज्या काही देता मी तर 3 किंवा 4 टिप ह्या देत असते. ठीक आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण सर्व टिपा ह्या देऊन घेतलेल्या आहेत आणि ब्लाऊजचं फिटिंग हे आपलं पूर्ण झालेलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलं तर ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही आणि परफेक्ट फिटिंग होणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने ट्राय करा. त्यानंतर मला सांगा की तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला किंवा
ही जी फिटिंगची ट्रिक आहे ती तुम्हाला कशी वाटली. इथे पाहू शकता आपण ब्लाऊजचं जे एकदम सरळ लाईनमध्ये सर्व आलेलं आहे. फिटिंग जे आहे ते अशा पद्धतीने हे पूर्ण फिटिंग झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. धन्यवाद.